विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने आरोग्य विभागाचे स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपला पदभार स्वीकारलाय. दरम्यान भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव बनवण्याकडे आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी विजय वहाडणे यांनी व्यक्त केली आहे. गत नगराध्यक्ष यांचा कार्यकाल संपल्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता कुठलाही गाजावाजा न करता आरोग्य विभागाचे स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून अत्यंत सामान्यपणे आपला पदभार स्वीकारलाय. यावेळी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, नगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी पदभार स्वीकारल्यानंतर ते म्हणाले की भ्रष्टाचार मुक्त, स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव या जाहीरनाम्याला अनुसरून सर्व 28 नगरसेवकांसोबत घेऊन आम्ही काम करणार आहे. प्रथमतः शहरवासियांच्या मूलभूत असलेल्या पाणी, रस्ते, आरोग्य हे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत, प्राथमिक बाबी आहेत, ज्या माणसाला आवश्यक आहे, स्वच्छ व नियमित पाणी, धूळमुक्त व खड्डेमुक्त रस्ते, सुंदर व स्वच्छ कोपरगाव, 28 नगरसेवकांच्या सहकार्याने आणि विशेषतः कोपरगाव नगरपालिकेमधील जे कर्मचारी आहेत, कर्मचारी बंधू भगिनी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण हे विजन पूर्ण करू शकू याची मला पूर्णपणे खात्री आहे. मी काम करत नाही किंवा काही आर्थिक गैरव्यवहार होतात, माझं वेगळं म्हणणं आहे की त्यांच्या पाठीवरून जर हात फिरून त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन जर काम जर केलं तर कर्मचारी चांगला प्रतिसाद देतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. तर ते या ठिकाणी सहन केलं जाणार. आणि या खुर्चीवर बसल्यानंतर 1% राजकारण न करता फक्त समाजकारण व शहर विकास एवढं ध्येय डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी काम करायचं आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याकडनं शहरवासियांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यांची अपेक्षा पूर्ती विजयराव कशा प्रकारे पूर्ण करणार याकडेच संपूर्ण नागरिकांचं लक्ष लागलंय. योगी डोखे, C24 तास, कोपरगाव.